नमस्कार, मी आशा. आज आपल्याला डिटर्मिनंट और क्रॅम्स रूल मेथडनी हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला माहिती डिटर्मिनंट और क्रॅम्स रूल मेथडनी कधी पण इक्वेशन सॉल्व करायचं तर ते a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 या फॉर्ममध्ये पाहिजे. तर हे टू इक्वेशन्स याच फॉर्ममध्ये आहेत. ओके, तर आता आपली फर्स्ट स्टेप तर क्लिअर झाली. आता आपली सेकंड स्टेप काय आहे तर dx आणि dy कॅल्क्युलेट करायचं. ओके, तर आता डी म्हणजे काय तर डिटर्मिनंट असतो कोएफिशियंट x आणि y च्या. ओके, आता x a1 a2 आणि b1 b2 हे x आणि y चे कोएफिशियंट आहेत. इथं 1 2 2 3 हे x आणि y चे कोएफिशियंट आहेत. ओके, तर आता डी कसं कॅल्क्युलेट करणार. डी इज इक्वल टू x आणि y च्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट a1 a2 b1 b2 हा झाला आपला डी. तर तसंच आपण डी इथं कॅल्क्युलेट करून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल डी काय आहे एक्सचे कोएफिशियंट्स आणि नंतर वायचे कोएफिशियंट 2 मायनस साईन आणि कोएफिशियंट्स विथ साईन घ्यायचे बरं का. जर विथ साईन नाही घेतलं तर आपलं कॅल्क्युलेशन रॉंग होईल. ओके, आता डी एक्स कसं कॅल्क्युलेट करणार. तर डी एक्स म्हणजे काय तर डी एक्स म्हणजे आता इथं डी मधल्याच एक्सचे कोएफिशियंट आपण कॉन्स्टंटनी रिप्लेस करूया. c1 c2 दिस टू आर कॉन्स्टंट आणि वायचे कोएफिशियंट डी मधले ॲज इट इज. ओके, इकडं पण तसंच. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्स्टंटच्या टर्म एक्सच्या कोएफिशियंटच्या जागी -1 आणि 12 आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज 2 -3 हे झाले वायचे कोएफिशियंट्स. हा झाला डी एक्स. आता डी वाय कसा तर डी वाय डी एक्समध्ये एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज a1 a2 आणि आता वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंटच्या टर्म c1 c2. ओके, c1 c2. आता असंच इकडं पण वाय. तर फर्स्ट ऑफ ऑल एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज 1 2 आणि आता वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंटच्या टर्म -1 आणि 12. आता आपल्याला हे डी एक्स आणि डी वाय हे तिन्ही पण डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार. ओके, आणि हे सॉल्व करून आपल्याला एक्स कसा मिळणार. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. ओके, आता हे डिटर्मिनंट कसे सॉल्व करायचे तर फर्स्ट ऑफ ऑल नेहमी लक्षात ठेवा क्रॉस साईन असं जातो आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल असं जायचं 1 मल्टिप्लाय बाय -3. ओके, मायनस. आता परत असं 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, 2 मल्टिप्लाय बाय 2. आता हे बघा किती येतं 1 मल्टिप्लाय बाय -3 आणि -2 मल्टिप्लाय बाय 2 4 येईल. डी इज इक्वल टू -7 मायनस प्लस होईल आणि साईन पण त्याला मायनस लागेल. ओके, आता नेक्स्ट असं जायचं पहिल्यांदा -1 मल्टिप्लाय बाय -3 मायनस ऑफ 2 मल्टिप्लाय बाय 12 -1 मल्टिप्लाय बाय -3 प्लस 3 येईल. ओके, 2 मल्टिप्लाय बाय 12 24 येईल. 3 मायनस 24 -21 येईल. ओके, 24 -3 होईल आणि साईन 24चं कारण 24 मोठा आहे. डी एक्स इज इक्वल टू -21. आता डी वाय इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 12 येईल. 1 मल्टिप्लाय बाय 12 मायनस ऑफ -1 मल्टिप्लाय बाय 2 -1 मल्टिप्लाय बाय 2 1 मल्टिप्लाय बाय 12 12 -1 मल्टिप्लाय बाय 2 -2 येईल. आता तर मायनस प्लस होईल. 12 प्लस 2 इज इक्वल टू 14 येईल. डी वाय इज इक्वल टू 14 आलं. तर आपण बाय युझिंग क्रॅम्स रूल एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करूया. using Cramp's rule dx is equal to dx upon d आणि y is equal to dy upon d. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण एक्स dx आपला किती आहे -21 अपॉन d इज इक्वल टू -7. x इज इक्वल टू काय येईल 3 येईल. ओके, मायनस इथं प्लस होईल. 7 डिवायडेड बाय 21 3 येईल. आता y dy इज इक्वल टू
dy इज इक्वल टू 14 आहे आणि d इज इक्वल टू -7. ओके 14 मायनस आता -7 आणि 14 -7 1 जा आणि इथे 2 जा. आता हे -7चं साईन वर जाईल. ओके y इज इक्वल टू -2 येईल. तर आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्या. देअरफॉर आवर सोल्युशन इज x1 इज इक्वल टू 3 -2. ओके तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर हे आहे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल. तर आता हे ऑलरेडी या फॉर्ममध्ये आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. ओके तर आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल डी कॅल्क्युलेट करायचा. आता मगाशी सांगितलं होतं डी म्हणजे काय असतो, तर कोएफिशियंट्स असतात एक्स आणि वायचे. ओके तर आता एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट म्हणजे डी म्हणजेच काय a1 a2 b1 b2 हा डिटर्मिनंट. ओके तर डी म्हणजेच एक्सचे कोएफिशियंट इथं कोणकोणते आहेत 6 आणि 8 हे एक्सचे कोएफिशियंट आहेत. ओके आणि वायचे कोएफिशियंट कोणकोणते आहेत -4 आणि -3 विथ साइन कोएफिशियंट घ्यायचे आहेत. ओके आपण डी कॅल्क्युलेट केला. डी कसं कॅल्क्युलेट केला a1 a2 b1 b2. ओके तर इथं तसंच आहे a1 a2. ओके a1 a2 आपले एक्सचे कोएफिशियंट आणि हे वायचे कोएफिशियंट -4 -3 हा झाला आपला डी. परत dx कसा मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करायचे कॉन्स्टंटली c1 c2 b1 b2 ॲज इट इज. तसंच आता इथे पण dx कॅल्क्युलेट करताना फर्स्ट ऑफ ऑल कॉन्स्टंट c1 c2 -12 -2 आणि आता परत वायचे कोएफिशियंट ॲज इट इज b1 b2. ओके -4 -3. आता परत dy. आता dy कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज a1 a2 आणि वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट c1 c2. तसंच आता इकडे पण आता फर्स्ट ऑफ ऑल एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज 6 8 आणि वायच्या कोएफिशियंटच्या जागी ह्या कॉन्स्टंट्स टर्म -12 -2. ओके तर आता आपण तर आता आपण dx आणि dy कॅल्क्युलेट करून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल डी पहिल्यांदा असं जायचं कधी पण क्रॉस साईन लक्षात ठेवायचा डिटर्मिनंट सॉल्व करताना. 6 मल्टिप्लाय बाय -3 मायनस. ओके -4 मल्टिप्लाय बाय 8 -4 मल्टिप्लाय बाय 8. आता हे 6 -3 किती येईल -18 मायनस ऑफ आता इथे काय येईल -32 येईल -32. ओके आता इथे मायनस मायनस प्लस होईल -18 प्लस 32. ओके आता -18 आणि +32चं काय कॅल्क्युलेशन येईल 32 मधून 18 मायनस होईल बघा 12 इथे येईल 4 इथं 2 1 14 येईल. ओके आणि प्लस साईन लागेल d इज इक्वल टू 14 येईल. प्लस साईन कशामुळे कारण इथं 32ला प्लस साईन आहे. आता आपण dx कॅल्क्युलेट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल असं जा -12 मल्टिप्लाय बाय -3 मायनस ऑफ -4 मल्टिप्लाय बाय -2 -4 मल्टिप्लाय बाय -2 इथे सगळीकडे मायनस आहे. आता -12 मल्टिप्लाय बाय -3 किती येईल तर आता 12 मल्टिप्लाय बाय 3 36 येईल आणि इथं आता मायनस मायनस प्लस होईल +36 येईल 36 मायनस ऑफ 4 मल्टिप्लाय बाय 2 -4 मल्टिप्लाय बाय -2 +8 येईल 36 - 8 36 - 8 किती येईल बघा 28 येईल +28 d इज इक्वल टू 28 येईल. dx इज इक्वल टू 28. आता परत dy. आता इथं परत असं जायचं 6 मल्टिप्लाय बाय -2 6 मल्टिप्लाय बाय -2 मायनस ऑफ -12 मल्टिप्लाय बाय 8 -12 मल्टिप्लाय बाय 8. ओके आता 6 मल्टिप्लाय बाय 2 -12 येईल मायनस इथं -12 मल्टिप्लाय बाय 8 -96 येईल. ओके
आता इथं मायनस मायनस प्लस होईल, -12 प्लस 96, -12 प्लस 96, तर 96 - 12 येईल. काय येईल? आता आपण मायनस करूया, 84 येईल, प्लस 84, dy इज इक्वल टू 84 येईल. तर आता आपण बाय युझिंग क्रॅमर्स रूल एक्स आणि वाय काढूया. युझिंग क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. ओके, आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी. x इज इक्वल टू आता dx काय आहे आपलं 28 अपॉन d इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 1 जा 14 2 जा, x इज इक्वल टू 2 येईल. तर आता y इज इक्वल टू dy इज इक्वल टू 84 आहे आणि d इज इक्वल टू 14 आहे. ओके, तर आता y इज इक्वल टू 14 1 जा आणि 14 6 जा 84 येईल. ओके, y इज इक्वल टू 6 येईल. ओके, तर आता आपला आन्सर काय येईल? आवर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 2 6. दिस इज आवर सोल्युशन. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4m + 6n इज इक्वल टू 54 अँड 3m + 2n इज इक्वल टू 28. तर हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला क्रॅम्स रूलने सोडवायचे आहेत. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे, तर या रूलनी किंवा डिटर्मिनंट मेथडनी हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपले इक्वेशन्स या फॉर्ममध्ये पाहिजे आहेत. a1x + b1y इज इक्वल टू c1. तर ऑलरेडी हे त्या फॉर्ममध्ये आहेत, फक्त इथं व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी इथे यम व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळं आपण dxच्या ऐवजी dm आणि dyच्या ऐवजी dn कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, तर आता आपण सेकंड इक्वेशन घेतो a2x + b2y इज इक्वल टू c2 आणि आपण d कसं कॅल्क्युलेट करतो, तो कोएफिशियंट्स असतात x आणि y चे, a1 a2 b1 b2 हा झाला आपला d. तर तसाच आपला mचे आणि यांचे जे कोएफिशियंट आहेत ते म्हणजे d. ओके, d इज इक्वल टू 4 3 हे mचे कोएफिशियंट आणि 6 2 हे यांचे कोएफिशियंट. ओके, तर हा झाला आपला d. आता dm कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. इथं आपण काय कॅल्क्युलेट करत होतो? dx. तर dx कसं कॅल्क्युलेट करत होतो? एक्सच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंटचे टर्म आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज. तर तसंच एमच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट टर्म 54 28 आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज dm वायचे. आता इथे यांचे कोएफिशियंट ॲज इट इज. ओके, आता dn कॅल्क्युलेट करताना इकडे dy आपण dy कसं कॅल्क्युलेट करत होतो? एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज a1 a2 आणि वायच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट टर्म. ओके, आता इथं एमचे कोएफिशियंट ॲज इट इज 4 3 आणि जे यांचे कोएफिशियंट आहेत त्यांच्या जागी कॉन्स्टंट टर्म 54 28. तर आता आपण हे सॉल्व करून घेऊया, dm आणि dn. ओके, तर आता आपल्याला आपलं m आणि n कसे मिळेल? तर m इज इक्वल टू dm अपॉन d आणि n इज इक्वल टू dn अपॉन d. ओके, तर आता आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल d, तर तिथं काय येईल? 4 × 2. नेहमी क्रॉस मार्क असं जायचं, नेहमी असा डिटर्मिनंट सॉल्व करताना, नंतर असं -6 × 3. 6 × 3 इज इक्वल टू 4 × 2 8 येईल, -6 × 3 18 येईल. ओके, तर आता इथे काय येईल? 8 - 18 -10 येईल. ओके, d इज इक्वल टू -10. आता नेक्स्ट dm. आता dm कॅल्क्युलेट करताना परत असं जायचं आहे. पहिल्यांदा 54 × 2 -6 × 28. 6 × 28. ओके, आता 54 × 2 काय येईल? 8 आणि 10 येईल, मायनस आता 6 28 × 6. 8 × 6 काय येईल? 48 येईल.
40 किंवा आपण इथं मल्टिप्लाय करून घेऊया. 28 मल्टिप्लाय बाय 6 48 आणि 4 कॅरी केले. 6 मल्टिप्लाय बाय 2 12 येईल. 16 168 येईल. ओके 168. ओके आता इथं 108 मायनस 168. तर 168 मायनस 108 करून घ्या आधी. 0 6 60 येईल. ओके मायनस 60 येईल कारण 168 मोठा आहे 108 पेक्षा. DM इज इक्वल टू मायनस 60 आला. आता DN इज इक्वल टू, आता फर्स्ट ऑफ ऑल 4 मल्टिप्लाय बाय 24 4 मल्टिप्लाय बाय 28 सॉरी मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3. ओके आता 4 मल्टिप्लाय बाय 28 4 तर 28 4 टेबल येत असेल तर ठीक आहे, किंवा मग आता माझ्यासारखं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. 28 मल्टिप्लाय बाय 4 8 4 32 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 8 आणि 11 112 येईल. ओके 40 28 4 112 मायनस आता 54 मल्टिप्लाय बाय 3 अगेन 54 मल्टिप्लाय बाय 3 4 3 12 1 15 16 162 आलं. ओके आता 162 मायनस 112. ओके 0 5 50 आलं इज इक्वल टू मायनस 50 आलं. ओके DN इज इक्वल टू मायनस 50 आलं. तर आता आपण M आणि N कॅल्क्युलेट करूया. यूजिंग ग्रामर्स रूल. ओके M इज इक्वल टू DM अपॉन D. ओके आणि N इज इक्वल टू DN अपॉन D. तर आता फर्स्ट ऑफ ऑल DM काय आहे मायनस 60 अपॉन D इज इक्वल टू मायनस 10. तर मायनस 60 मायनस 10 काय येईल 6 येईल. आणि N इज इक्वल टू मायनस DN काय आहे मायनस 50 अपॉन D इज इक्वल टू मायनस 10. N इज इक्वल टू 5 आलं. ओके तर आवर सोल्युशन इज MN इज इक्वल टू 6 5. ओके तर हे इक्वेशनचं सोल्युशन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.